पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई उपनगरात अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलाय। नमस्कार, मी शुभांगी भोते बोलते, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून। आज 19 तारखेला जे वाऱ्याचा द्रोणीय भाग आहे अरेबियन सी मध्ये, त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये आपण मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस बघतोय आणि हा प्रभाव 24 तास राहण्याची शक्यता आहे। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे द्रोणीय भाग तयार झालेला आहे, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा जास्त प्रभाव हा पालघर आणि मुंबईला दिसेल। उपनगरांमध्ये सुद्धा याचा परिणाम जास्त दिसेल। त्याच्या अनुषंगाने पालघर आणि मुंबईला रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि बाकीच्या संपूर्ण कोकणामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। येत्या 24 तासामध्ये इंटेन्स टू व्हेरी इंटेन्स स्पेल असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभागाच्या वेबसाईटला व्हिजिट करा। धन्यवाद।